काय झालंय तुला रडायला? आवाज, आर्यन आवाज निघाला की अजून खाशील. आवाज थोडा पण निघाला की तू अजून जोरात खाशील. आणि तू आता आज जशी मध्ये आली ना तशी परत जर मध्ये आली ना तर तू कुत्र्यावानी खाशील. तुला काय नाही, तू खा, परत मग समजल माझा हात. मध्ये आडवं आडवं तू येत जाऊ नको रागाच्या भरात, नाहीतर झोडपून काढील तुलाच. अशी मान हलवलं आणि हे केलं ना मला येते अजून चिड. मग खाशील बदाका जोरात. डोका हलवी धंदा काय असतंय? दिवसभर काम करायचं तुमचं रे. इथून पुढे भांडणं करणार काय? सांग, इथून पुढे भांडणं करणार काय? तुझा आवाज आर्यन, आवाज निघण आर्यन. हा, इथून पुढे भांडणं करणार काय? आता तर कमी खाल्लास, मग खाशील डबल आणि तिबल. घट्ट झाला रे तू, मार खाऊ खाऊन घट्ट झाला. तुला लागत फिगत नाही का आर्यन? दुखत नाही का तुझं काय अंग फिंग? बस आता लंगडत, लंगडा पाल्या लंगडत बस आता तू. काय केलं त्यानं? सकाळ सकाळी असं डोकं हलवती ती. मला राग काय येते, मी का मारतोय लेकरांना माहितीये का? माझं मत का आहे की दोघा भावांनी मस्तपैकी राहावं, प्रेमानं राहावं. भावा भावावरचं प्रेम असावं, असं दुश्मनासारखं वागू नये. आता ठीक आहे, लहान आहेत, भांडणं होतच असतात, आम्ही पण लहान होतो. पण किती रोज 24 तास आम्ही आता दिवसभर काम करून कंटाळून येतो आधीच, आणि यांची भांडणं चालू. आणि पळाला तो रोहनला मारलं वाटतं यानं पहिलं, आणि जोरात पळाला. पळाल्यानंतर यानं चेंबला दरवाज्यात, त्यानं ही पायात चिरला याचा. मग आम्ही काम करायचं काय, ह्यांना दवाखाना करत पळायचं. आणि ही मध्ये मला येऊन अडवते अजून. तूच खाणार होती. परत बॅट उचलली ना त्यावेळेस तू समोर आली असती ना, ती बॅट तुझ्यावरच पडली असती. बॅट पडली असती, मारून टाकायचंय का? मारणं किती असतंय? मग ह्यांचं भांडणं किती असतंय? 1 दिवस 2 दिवस, रोजच 3 टाइम. तुम्हाला 3 टाइम भांडणं लागते तर लेकराला लागणारच की. आता काय मी कोणाला भांडत बसलोय? तुम्हाला लागते. 5 मिनिटात गोड बोलता, 5 मिनिटात भांडण करता. कोणाशी? माझ्याशी कोणाशी? आता तुझं मध्ये काय विस्कटलं आणि फिसकटलं? तुला काय बोललो? मारायची पण पद्धत असते लेकराला. तो असा पळायला लागलाय, नाहीतर त्याला दाखवलं असतं. त्याची पाटच आज गरम झाली. तिथं जाऊन लपलाय रोहन त्यांच्या शेडमध्ये. तिकडं जाऊन बॅग घेऊन पळायला लागलाय सकाळीच. एवढी शाळेचा काळजीवाला. हिला काय झालंय काय माहित? हिला काय मी काहीच बोलाय नाही. त्यांना दोघांना दिलाय बदाका, पर हीच घाबरलेली आहे. सध्या डर का माहोल आहे. तिच्याकडे डोळे काढून बघितलं मी तरी पण रडायला लागली. डर का माहोल पैदा हुआ है. खा खा बाया. त्रिशा कशी कशी बघती बघा की. कशी बघती, लय घाबरली आहे ती. शॉटच तसा पडला ना, सुपला शॉट. तुझी बाबाची अशी सवय आहे, जोपर्यंत मी लेकरांना काही बोलत नाही तोपर्यंत माझ्या मागं तुमची किरकिर असते की दाब देत नाही ना, ही ना तेन तेन. अशी बस, इथं बस ना, इथं बस. खा अगं हे खा. तुला काय ना, तुझं काय नाही, तुला मारत नाही, तुला मारत. तू पापा की परी है मेरी बेटी. कुठं बी दवाखान्यात जाऊ त्रिशा आपण. हां, तर तुमच्या दोघांचं असं आहे, जोपर्यंत मी गप बसलेला असतोय काही बोलत नाही, त्यांना मारत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांच्या विरुद्ध बोलताय. आणि जेव्हा मी त्यांना मारायला जाईल मग तेव्हा आडवायला मध्ये मध्ये येत आहेत. पण तुम्हा दोघांना पण असा धक्का देईल एक दिवशी, मग कळल तुम्हाला. त्यांना पाया पडल्यात, माफी मागितलाय पप्पा इथून पुढं नाही म्हणून. जाऊन लपलाय तिकडं. आज चांगलाच धुवून काढलाय त्याला. हातात आळ्या होय. मग असंच राहू देतो आणि म्हणजे आयुष्यभर भाऊ भाऊ एकमेकांची दुश्मन बनवून ठेवतो.
तिसरं येऊन कुणी पण फायदा घेऊन जाईल. कुणी बघत नाही मग लेकरच बघणार. तिसरं येऊन कुणी पण फायदा घेऊन जाईल म्हणलं ना. हे आतापासून असं चाललं ना तर दोघात अशी दुश्मनी राहील. आणि परत कुणी तिसरं येऊन मारायची पद्धत माझ्याकडे नसती. तू सापडली ना कचाट्यात मग तुझ्यावर पण असते. हुंठू मार खा. त्याला पाया पडलाय अरे माझ्या. आता तुला पडवायच्या तरी पण दिलंय तू. हा आवाज वाढतय. येऊ काय पुढे आलो की मग तुला वाटत असेल व्हिडिओ लगेच स्टॉप करून येईल. नाहीतर मला काही डबल व्हिडिओ काढता येणार नाही. असं नाही असा धुईल. चिड येण्यासारखं बोलत जाऊ नको. खाशील कुत्र्यागत. लंगड आता तुझ्या मस्तीने लंगडतो बघ तू. लंगड एक पळून गेला तिथं लपला होता त्यांच्यात. परत कधी पळून गेला काय माहित. तिथून उठून पळून गेला तो. हा सापडला. मग आता कसं वाटतंय. गारगार वाटतंय. तिथं आईजवळ आवाज वाढवत होता काय. हा होय रे. आंघोळ करून शाळेत नाही पटकन उठून. उठतो का. एवढी झोप लागली तुला. उठतो का. आवाज पहिलं त्याला जर मारला नसता तू तर त्यानं तुला कशाला मारला असतं. पळाला जोरात हा. आणि हे दरवाजाचा कार आहे खालचा भाग इथं असं यानं असं दरवाजातच असं हे गेलं की फाकलं गेलं. इथं लागलंय 2 बोटामध्ये चिरलं गेलंय असं. आवाज चल उठ. शाळा आंघोळ करून शाळेत निघ. उठतो काय. उठतो काय. हा उठतो का कसं. हा उठतो का कसं. उठ की. चांगल्या भाषेत बोलतोय. हा किती झोपतो अगदी बघतोय याला. निबर झालाय मार खाऊन कुत्र्यानं. काय आहे यात. नालायक आहे. नालायक बेशरम. उठ. लय निबर आहे ती. यांची चालू आहे देवपूजा. मध्ये मध्ये आडवाया पळत्यात. या दोघांचा नंबरच लागणार आहे एक दिवस. तिथं तो औषध टाकला काय. तो टाक्याचा हा दिलता बघ त्या डॉक्टरांनी तो. काय झालं. काय झालं. तू ओरडली नसती तर त्यांना मारलंच नसतं मी. पहिला आग लावती. तुझं आग लावे. मेन मास्टर माइंड तू आहे. मेन भांडणं लावते तू. मी बसलोच होतो तिकडच. आंघोळ फिंगोळ करण्याचं बघत होतो मी. तेवढ्यात अशी हाक दिली. मारून टाकलं गे म्हणून. मग मी भिवून आलो की दिला बदाका. पण तुझ्यावरच पडणार आहे हे लक्षात ठेव. परत जर त्यांच्या भांडणात मध्ये बोलली की तुझ्यावर पडणार आहे. नाहीतर डोकं असल्यावर खाईल. आवाज लई वाढलंय तुझं. कामाला येईल म्हणून.